काय रे, आलास? कोण बोलतंय? अरे, मी तुझा बाप्पा बोलतोय. बाप्पा? होय. अरे, रोज तू येतस आणि जातस, पण आज जरा ठरवलंय तुझ्याबरोबर थोडेसे गप्पा मारूया. पण तुम्ही किती रे गप्पा मारतानास? कारण तुम्ही आजकालची पोरं असता हे मोबाईलच्या पाठी असतास. अरे पण मला खूप आवडत आलं रे तुझ्यासोबत गप्पा मारू. अरे मग माझ्या येण्याची तयारी झाली की नाही? अरे सगळं आणून ठेवलेलं आहे. मोदकाचा पीठ, 2 मोठे मोठे फोकस, फटाके, एवढं मोठं डीजे पण घेतलेलं. आर्थिक भरपूर सारा धूप आणि अगरबत्ती पण घेतलेली आहे. अरे, मी तुमका आधीच सांगते, माझ्या डोक्यावर जे काही वेगवेगळ्या रंगाचे फोकस मारतास ना, त्यांना माझ्या डोळ्यात खूप असं त्रास होता रे. आणि आर्थिक जो काही धूप घालतास, अरे किती धूप घालतास? अरे तो सगळं माझ्या नाकात जाता आणि खूप त्याचाही त्रास होता. आणि आर्थिक किती जोरात टाळ वाजवत असते. अरे त्या टाळाबरोबर आर्थिक ताशे सुद्धा वाजवतात. अरे माझ्या कानाचे पडदे आहेत ना, हे फाटले. मग माफ करा, आता तुम्ही म्हणशाल तसंच होतं ना. पण एक सांगू, आता पहिल्यासारखी मजा नाही राहिली रे. अरे पहिल्या कसा सर्वजण आरती, नैवेद्य, भजन अरे एकत्र करायचे. मुळात माझा उत्सवात ना सर्वांना एकत्र आणण्यासाठी केलेलं होतं. पण आता जी तुमची पिढी आहे ना, अरे माझी उंची किती, अरे माझं डेकोरेशन काय, अरे ह्यातच गुंतलेले असतात. पहिली सर्व भावकी कशी, अरे एकत्र येऊन माझी आरती करत असत, मजा मजा करत असत आणि माझी सेवा सुद्धा करत असत. पण आता मेल्यानं माझी वर्सणी केलास, अरे मागाव वाटून घेतलेली. अरे माझ्या आगमनाच्या वेळी आणि विसर्जनाच्या वेळी अरे अक्षरशः मोठ्या कर्कश आवाजात डीजे वगैरे लागून भरपूर असं गुलाल उधळून या वातावरणाचं ना तुम्ही प्रदूषण करतास. अरे ह्या काळाप्रमाणे बदला, पण आपली संस्कृती मात्र विसरू नको. नक्की बाप्पा, यावेळी तुझं आगमन आणि विसर्जन या ढोल ताशानंच करतलो आणि तुझी काळजी सुद्धा घेतलो. फक्त तुझी कृपा आशीर्वाद आमच्या सर्वांवर ठेव. चल आता मी येतोय, तयारी पण करूची आहे ना. हो हो, नक्की. तथास्तु.